समाज बांधवांना माझा जय संताजी। आज संत श्री जगनाडे महाराज 396वी जयंती या निमित्तानं श्री संताजी जगनाडे महाराज यांना विनम्र अभिवादन करतोय आणि मी माझ्या वक्तव्याला सुरुवात करतोय। 15-20 मिनिट काही तांत्रिक अडचणीमुळे या ठिकाणी लाईव्ह यायला उशीर होतो आहे, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतोय। डॉक्टर सतीश राऊत सर, अभिषेक देशमाने सर, गणेश वैद्य सर आणि धर्मराज करपे सर यांच्या आयोजन समितीने ही एक संकल्पना राबवली। मने संतू तेली फेसबुक पेज आयोजित संताजी व्याख्यानमाला, आज त्या व्याख्यानमालेचा 4था दिवस आणि या 4थ्या दिवसात मी संजय विस्तारी यांनी नागपेठ जिल्हा चंद्रपूर आपणासमोर यमुना एक अपरिचित व्यक्तिमत्व या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो आहे। यमुना खरे तर हे नाव आपणा सर्वांना अपरिचित आहे, कारण संताजी जगनाडे महाराजांची पत्नी ही यमुना होती आणि ही यमुना त्यांची पत्नी असल्याचे उदाहरण दाखले साहित्यामध्ये मात्र 4 ओळीमध्ये आलेले आहे। आजवरच्या समग्र साहित्यामध्ये संताजी जगनाडे महाराजांची पत्नी यमुना ही खेड येथील कहाणे कुटुंबातील होती एवढीच ओळ आपल्याला त्या ठिकाणी दिसते। यामुळे खरे तर यमुना या पात्राकडे सर्व समाज बांधवाचं नवे इतिहासकाराचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि हे दुर्लक्ष आमच्या समाज बांधवाला हे नाव अपरिचित करण्यासाठी कारणीभूत ठरलेलं आहे। आज याच अनुषंगानं यमुना एक अपरिचित व्यक्तिमत्व मी आपणासमोर सादर करतो आहे। सर्व समाज बांधवाचे, प्रसंगी आमच्या समाजातील सर्व थोर पुरुषांचे या सर्वांना आभार मानत विनम्र अभिवादन करतोय आणि आपण या यमुनेच्या बाबतीत त्याचं जीवन काय होतं, कसं होतं हे आपण उलगडण्याचा प्रयत्न करूया। संताजी जगनाडे महाराजांची पत्नी यमुना ही त्यांची सावली होती। त्या संदर्भानं जे फोटो दिसते आहे ते माझ्या कादंबरीवरील मुखपृष्ठ आहे। ही ती कादंबरी आहे। 200 पेजची कादंबरी मी या विषयाला यमुनेला न्याय देण्यासाठी लिहिलेली आहे। संताजी जगनाडे महाराजांचं साहित्य आपल्या महाराष्ट्रामध्ये फार तर कमी आहे, किंवा 20-30 पृष्ठामध्ये 7-8 पुस्तकामध्ये ते सामावलेलं आहे। समाजाचं साहित्य, काल करपे सर म्हणाले की ज्या समाजाला साहित्य असतो, ज्या समाजाला इतिहास असतो, तो समाज आपला इतिहास घडवू शकतो। मात्र आमच्या तेली समाजाला एक प्रकारचा जो इतिहास लाभलेला आहे, जो कुठल्या प्रमाणात, थोड्याफार प्रमाणात लिखित आहे, तो इतिहास आज फार कमी प्रमाणात आम्हाला दिसतो आहे। किंवा आमच्या समाजामध्ये जे वाचक वर्ग आहेत, जे समाज बांधव आहेत, जे सामाजिक दृष्ट्या अनेक कार्यक्रम घेतात, मात्र सामाजिक इतिहासाला एवढंही फारसं महत्त्व देत नाही। आज आम्ही जर बघितलं तर अनेक राजकीय मंच स्थापन झालेले आहेत, जयंत्या पुण्यतिथ्या घेतात आणि त्या ठिकाणी राजकीय उहापोह होतो, पण समाजाच्या इतिहासाला आम्ही दुर्लक्षित राहतो आहे। तेवढेच समाजातील जे मान्यवर साहित्यिक आहेत यांना सुद्धा आम्ही दूरवर ठेवतो आहे। हे टाळायला हवं। आमच्या समाजाचा इतिहास जर घडवायचा असेल तर आमच्या समाजातील दुखणे सुखणे आणि जे काही समग्र लोक आहेत या लोकांचं साहित्य
आजवरचं, प्राचीन काळापासून आजवरचं याचं संशोधन होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळंच मला तरी वाटते की मी हे कादंबरी लेखन केलं तेव्हा माझ्यासमोर यमुना कशी काय आली याबद्दल मी विस्तृत विवेचन करणार आहे. संताजी जगनाडे महाराजावरती जी काही छोटीखानी पुस्तकं होती यामध्ये एक उल्लेख करावा लागेल तो की संताजी जगनाडे महाराजांचं साहित्य हे कोणी समोर आणलेलं आहे. मी एक इतिहासकार वासी बेंद्रे यांचा उल्लेख करतोय की 1955 मध्ये चित्रमय जगत या अंकामध्ये तुकाराम महाराजाचे संत सांगाती या ग्रंथातील उल्लेखाप्रमाणे संताजी महाराजांनी अभंग लिहिलेले नाहीत. संताजी तुकाराम हे समकालीन नव्हते किंवा तुकारामाशी लेखक या नात्यानेही संबंधित नव्हते. कोल्हापूर करवीर क्षेत्रात कुणीतरी दुसरे संताजी होऊन गेलेले असावेत असे उल्लेख आलेले आहेत. आणि हे उल्लेख पनवेलचे दामोदर वैरागी यांच्या लक्षात येताच त्यांनी अगदी याकडे लक्ष देत त्यावर सदुंबरे येथे जाऊन एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये त्या ठिकाणी एक समिती स्थापन केली आणि त्या समितीमध्ये गंभातेली हे सुद्धा आज मुंबईला आहेत हे सुद्धा होते. आणि त्यांनी 28/12/1959 रोजी सदुंबरे येथल्या समितीमध्ये पुराव्यासह अहवाल आणि चरित्र सादर केलेलं आहे. आता आपण या बाबीकडे दुर्लक्ष करतो. खरे तर समाजात ही बाब झालेली आहे ही अनेकांना ठाऊकही नाही. म्हणजे संताजीचं चरित्र, संताजी हे होते, समकालीन होते. त्यानंतर संताजी जगनाडे महाराजांनीच अभंग लिहिले आणि संताजी हे तुकारामाचे सहकारी होते. करवीर क्षेत्रातील संताजी हे दुसरे कुणीतरी असतील, पण हे संताजी मान्य करायला लावणारे दामोदर वैरागी 1960 साली पहिले समाजाचे इतिहास संशोधक आहेत असं मला म्हणावंसं वाटते. आणि त्यांच्यामुळेच खरं तर पुढे संताजी महाराजांची छोटीखानी जी काही पुस्तकं आले, मग त्यामध्ये मोहन देशमाने सर, मधुकर वाघमारे सर अशा प्रकारे लेखक तयार होऊन संताजीचं छोटेखानी चरित्र आमच्या समोर आलेलं आहे. आणि मग हे संताजीचं चरित्र समोर येत असताना मी लेखक या नात्याने एक विचार करू शकलो की संताजीवर अजूनपर्यंत अद्यापही कादंबरी लिहिलेली नाही. मात्र संताजीचा इतिहास हा आपण जर बघू गेलं तर हा अंधश्रद्धा आणि चमत्कारात गुरफटलेला आहे. आज आपण तुकाराम महाराजांचे जर अभंग जर वाचले तर तुकारामाच्या अभंगाचा सार काय आहे त्यावरच संताजीची विचारसरणी अवलंबून आहे हे सुद्धा लक्षात घ्यावं लागते. आणि या विचारसरणीला जर आपण लक्षात जर घेतलं तर मला वाटते संताजी जगनाडे महाराज हे खरे पुरोगामी विचाराचे होते. आणि खरे पुरोगामी असलेला हा भागवत धर्म आणि या भागवत धर्माच्या माध्यमातून संत नामदेवापासून 11व्या-12व्या शतकापासून वारकरी संप्रदायाची जी प्रथा परंपरा चालली ती संताजी जगनाडे महाराजांच्या माध्यमातून 17व्या शतकामध्ये आपणाला पाहावयाला मिळते आहे. मग संताजी जगनाडे महाराजावर कुठल्याही प्रकारची कादंबरी नसल्यामुळे मी कादंबरी लेखन हा लहान मुलापासून तर मोठ्या व्यक्तिमत्वापर्यंत थोरापर्यंत हा समजून यावा म्हणून मी त्या दृष्टिकोनातून त्याची मांडणी केली. मात्र संताजी जगनाडे महाराज एक योद्धा होते. योद्धा काय होते तर वार म्हणजे वार करणारा, शब्दांचं वार करणारा, शोषणाचं नायनाट करणारा ही एक व्यक्ती आहे. आणि या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून केलेलं माझं ते लेखन पुढे मला त्यांच्या पत्नीचं एक यमुनेचं नाव येताना मला एक हुरहुर वाटायला लागली की यमुना आणि यमुनेचं काय झालं, यमुनेचं कार्य काय.
आणि यमुनेचं कर्तव्य काय, या बाबतीत माझ्या मनात यमुना डोळ्यासमोर दिसायला लागली. आणि ही यमुना एक कारुण्यमूर्ती असावी असा मी एक अंदाज बांधत, कल्पनेच्या भराऱ्या न मारताही त्या शिवकालीन परिस्थिती आणि त्या शिवकालीन परिस्थितीनुरूप स्त्रियांच्या जगण्याची रूढी परंपरेची जी पद्धत आहे त्यातून मिळणाऱ्या काही संदर्भानुरूप मी संताजी जगनाडे महाराजांची पत्नी यमुना हिचं व्यक्तिमत्व बांधित गेलो. आणि अखेर माझे बंधू नागभीड येथील मला प्रोत्साहन देणारे डॉक्टर श्रीकृष्ण देवारे आणि हरिश्चंद्रमयी मेहर सर यांनी मला या कामासाठी प्रोत्साहित केलं. आणि खरे तर आमच्या नागभीड नवखडा येथून या कादंबरीचं 2018 साली प्रकाशन झालेलं आहे. ही 200 पृष्ठाची कादंबरी असली तरी पण यामध्ये मी समस्त यमुनेचं चरित्र उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र यमुनेचं चरित्र उलगडताना मी प्रकर्षाने त्या कालीन परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. आणि त्या कालीन परिस्थितीचा आढावा घेत पुढे त्यातून तिच्या बालपणापासून तर अखेरपर्यंत काही प्रसंग आणि घटनांचा आढावा घेतलेला आहे. आणि ती अगदी रंजक भलेही असेल परंतु ती कादंबरी वाचनीय आहे. आमच्या समाजातील स्त्री माताने किंवा समस्त स्त्रियांनी जर ती वाचली तर कदाचित त्यांच्या डोळ्यातून ढसाढसा पाणी गळेल इतकी कारुण्यमय मूर्ती होती अशी मला ती दिसायला लागली. आणि तेच मी लेखन या माध्यमातून मी केलेलं आहे. आता यमुना ही साहित्यात का म्हणून आणावी, तर आज जर आम्ही बघितलं तर महात्मा फुले यांची सावित्री, शहाजी राजांची जिजाऊ मदन पाटलांनी आणलेली आहे कादंबरी. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची रमाई याच्यावरती लेखन आलेलं आहे. तर यशवंत मनोहर यांनी गौतम बुद्धाची यशोधरा, यशोधराचं साहित्य कुठं आहे का, नाही. मग यशोधरा ही गौतम बुद्धाच्या पाठीशी कशी असेल, तिचं जीवन चरित्र कसं असेल, हे एक लालित्यमय रूपात कादंबरीच्या स्वरूपानं आलं. आणि हीच ओढ माझ्या मनात आली. आणि मलाही वाटायला लागलं की आम्ही समाजात जर जगत आहोत तर या समाजात जगत असताना, वावरत असताना संताजीच्या बगलेलाही आमच्या यमुनेचं तैलचित्र असावं. आम्ही यमुनेला मानावं. आमच्या स्त्रियांनी यमुनेची पूजा करावी, नव्हे तिला आदरानं मानाचं स्थान द्यावं. कारण तिचा आदर्श आज 400 वर्षानंतर आम्हाला घेण्यालायक आहे. आणि याच अनुषंगानं मी यमुनेला स्थानापन्न करण्याचा प्रयत्न केला आहे, जे तैलचित्र आपल्याला दिसतो आहे. आज जर आम्ही बघितलं तर आमच्या समाजामध्ये साहित्यात फार मोठं विकृतीकरण आलेलं आहे. अंधश्रद्धा, चमत्कार, मुठभर माती, तुकारामाचे पुष्पक विमान हे आपल्या व्याख्यानमालेत आलेलं आहे. वैकुंठ गमन हे मात्र आजचं जे दैवतीकरण आहे, आजची जी पूजापाठाची जी पद्धत आहे, ही मात्र आमच्या संताजी जगनाडे महाराजांना कदापिही मान्य नव्हती किंवा कुठल्याही थोर पुरुषाला हे कधीही मान्य होणार नाही आहे. हे आजच्या समाजाने लक्षात घ्यायला हवं. आणि आज आपण विज्ञान युगात जगतोय. या विज्ञान युगात चमत्काराला मानण्यापेक्षा आम्ही आमचा संत आज आम्हाला कसा हवा त्या पद्धतीने आम्ही घ्यायला हवा किंवा त्या पद्धतीतून वाटचाल करायला हवी. तरच आम्ही आमच्यातील अंधश्रद्धा नव्हे तर अनेक प्रकारच्या ज्या जातक रूढी प्रथा परंपरा आहेत त्या आम्ही टाळू शकू. एवढा जरी आम्ही मोलाचा संदेश जर आम्ही संताजीच्या साहित्यातून घेऊ शकलो तरी आम्ही संताजीला समजून घेऊ शकलो आणि आमच्या यमुना मातेला समजून घेऊ शकलो असं मला तरी वाटतं. आज आपण संताजीकडे बघत असताना संताजीचं आयुष्यमान 75 वर्ष. 8 डिसेंबर 1624 साली ते 20 डिसेंबर 1699 पर्यंतचा त्यांचा आयुष्यक्रम आहे. 75 वर्षाच्या आयुष्यक्रमामध्ये यमुना ही त्यांच्या सोबत तेवढेच वर्ष, जवळपास 74 वर्ष त्यांच्या सोबत होती. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. यमुना
ही 6व्या वर्षी लग्न होऊन कहाणी कुटुंबातून या कुटुंबामध्ये येते आहे. त्या काळी बालविवाह प्रथा परंपरा होत्या आणि बालविवाह प्रथा परंपरा कशा होत्या आणि त्या प्रकारे त्या कुटुंबामध्ये राहण्याची पद्धती कशी होती, काय होती, हे आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. त्या आपण खोलात न जाता आपण ते फक्त समजून घेऊया. आणि या संताजी सोबत या 74-75 वर्षाच्या आयुष्यामध्ये, म्हणजे 75 वर्षातून 6 वर्ष गेली तर 69 वर्ष आणि पुढे ती 4 वर्ष जगलेली आहे. तिचं आयुष्य सुद्धा 74 वर्षाचं आहे. या 74 वर्षाच्या आयुष्यामध्ये ती कशी जगलेली असेल. आता आपण समाजाची परिस्थिती काय होती, शिवकालीन राज्य काय होतं, याच्याकडे आपण जायला पाहिजे. तर शिवकाळामध्ये अनेक प्रकारच्या ज्या सुलतानशाही होत्या, या सुलतानशाहीने जो अन्याय अत्याचार केलेला होता आणि समाजाच्या सांस्कृतिकरणाचं जे विद्रुपीकरण झालेलं होतं, यामध्ये स्त्रियावर होणारे विशिष्ट प्रकारचे अन्याय, विधवा झाल्यानंतर लग्न करण्याचा अधिकार नाही, सती प्रथा, केशवपन प्रक्रिया, ह्या प्रक्रिया आम्ही समजून घेतलेल्या आहेत. त्याही नंतर एखाद्याने कर भरला नाही तर स्त्रियावर अन्याय अत्याचार व्हायचा, जुलूम जबरदस्ती व्हायची. ही शिवरायाच्या राज्य कालखंडामध्ये आम्ही अनेक प्रकारचे उदाहरण दाखले घेतलेले आहेत. मग या कालखंडामध्ये या प्रकारे यमुना जर जगत असेल तर यमुनाला किती हालपेष्टांना समोर जावं लागलं असेल. शहाजी महाराजांची पत्नी जिजाबाई म्हणजे शिवरायांची आई जिजाबाई एक खंबीर नेतृत्व होते. या जिजाबाईच्याच कालखंडामध्ये यमुना सुद्धा चाकणमध्ये लग्न होऊन आलेली होती आणि लग्न होऊन आलेली असल्यामुळं या जिजाबाईशी 2दा भेट झालेली आहे त्यांच्या कालखंडामध्ये. आणि संताजी महाराजांचं लग्न 6व्या वर्षी झाल्यानंतर ती त्या ठिकाणी येते आहे, ती बालपणी त्या ठिकाणी राहते आहे आणि 12व्या वर्षानंतर तिला जेव्हा समज येते आहे तेव्हापासूनचा संताजी महाराजांसोबतचा असलेला सहवास. आता आम्ही म्हणतो की संताजी जगनाडे महाराज हे वारकरी होते आणि ते कीर्तनासाठी तुकारामासोबत गेल्यानंतर ते तुकारामाच्या मृत्यूनंतरच घरी परतलेले आहेत असा आमचा समज होऊन गेलेला आहे. मात्र गृहस्थाश्रम सांभाळून तुकाराम महाराज सुद्धा प्रबोधन करायचे, कीर्तन करायचे, शेती सुद्धा करायची, म्हणजे समग्र कामं करायचे. त्याच पद्धतीने संताजी जगनाडे महाराज जेव्हा तुकाराम महाराजांसोबत गेले तेव्हा ते 2-4 दिवसानंतर खेड, चाकण हे जे शहर आहेत किंवा तो जो परिसर आहे त्या काळी घोड्यांची पायपीट असायची आणि घोड्यांचा प्रवास असायचा, तर ते घरी यायचे. त्यामुळे हा घेतला जाणारा जो आक्षेप आहे हा सुद्धा निषेधबाह्य आहे असं मला वाटते. म्हणजे यमुनेचं संसार आणि संताजीचा संसार हा गुण्या गोविंदाने चालत होता. आणि संताजी जगनाडे महाराज काही गरीब नव्हते, तुकाराम महाराज काही गरीब नव्हते, त्यांच्या घरी भरपूर काही होतं आणि भरपूर काही असल्यामुळे ते खूप श्रीमंत असल्यामुळे, शेती असल्यामुळे मात्र त्यांना जो समाज ओढ होती आणि समाजाविषयीचा जो आदर होता, हा समाजाविषयीचा आदर त्यांनी आपल्या जनप्रबोधनातून हा पूर्ण केलेला आहे. कारण त्यांना वारकरी संप्रदायातून या जनतेला जागृत करायचं होतं. कीर्तन करणे म्हणजे निव्वळ प्रबोधन करणे नव्हे, तर कीर्तन करणे म्हणजे त्याकालीन जनप्रबोधनाचे माध्यम होतं, लोकांना शहाणे करण्याचं माध्यम होतं, लोकांच्या आचार विचाराला बदलविण्याचं माध्यम होतं. आणि या आचार विचाराला बदलविण्यासाठी संताजी जगनाडे महाराजांनी तुकारामानंतरही अनेक वर्ष कार्य केलेले आहेत. खरे तर संताजी जगनाडे महाराज हे तुकारामासोबत 14 वर्ष होते. 14 वर्षाच्या आयुष्यानंतर 1950 साली तुकाराम महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर, आता तो मृत्यू कसा झालेला आहे त्या ठिकाणी आपण न जाता समोर जाऊया. तर तुकाराम महाराजांच्या मृत्यूनंतर संताजी जगनाडे महाराज हे किती वर्ष जगले यांचा आपण विचार करूया. तर 49 वर्ष जगलेले आहेत.
मग 49 वर्ष जगत असताना त्यांच्या आयुष्याची अवस्था काय झालेली असेल याचा सुद्धा आम्हाला विचार करावा लागेल. ज्या तुकाराम महाराजाला या व्यवस्थेने चिरडून टाकलं, ज्या व्यवस्थेने जगण्यासाठी खूप अतोनात हाल केले, अनेक हालपिष्टा भोगाव्या लागल्या, त्यावेळेस तुकाराम महाराज गेल्यानंतर संताजी जगनाडे महाराजांच्या जीवनामध्ये किती खलबते आलेली असतील, किती प्रकारच्या अवहेलना झाल्या असतील, किती अपमान झाले असतील, किंवा किती प्रकारे आपण ज्याला म्हणूया किती प्रकारे हालपेष्टा यांनी भोगलेला असतील याचा सुद्धा आम्हाला विचार करायला पाहिजे. खरे तर तुकाराम महाराजांनंतरही एवढे वर्ष जगणारे संताजी महाराज तुकाराम महाराजापेक्षाही फार मोठ्या प्रमाणात त्यांनी जनप्रबोधनाचं कार्य केलं, एक सैलाब तयार केला आणि त्यामुळे त्यांनी आपलं एक वलय त्या ठिकाणी निर्माण केलेलं होतं. मात्र पुढील कालखंडामध्ये जर आपण बघू गेलं तर मात्र संताजी महाराजांचं कुठलंही साहित्य आम्हाला उपलब्ध झालेलं नाही, किंवा संताजी जगनाडे महाराजांनी तुकारामाचं साहित्य लिहून घेतल्यानंतर साहित्य लिहून ठेवल्यानंतर ते तर झालेलं आहे, तर साहित्य लिहून ठेवल्यानंतर ते साहित्य फक्त काही अबकाच्या प्रमाणात म्हणजे त्यांचे लेखन करते होते या स्वरूपाने ते आमच्या समोर आलेलं आहे. एवढंच आम्हाला हे आहे. पण एक यमुनाकडे जर आम्ही बघित असेल तर प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्रियाचा फार मोठा पाठबळ असतो, हात असतो, हातभार असतो, हे आम्ही आजही आवर्जून म्हणत असतो. मग संताजी जगनाडे महाराज हे जर कीर्तन प्रबोधन करत असतील, जर प्रबोधन करत असतील, तर यामागे यमुनेचं किती मोठा हातभार असेल, किती मोठं पाठबळ असेल हे सुद्धा आम्ही विसरायला नको. आणि म्हणूनच मला तरी वाटते संताजीला पूजताना आम्ही यमुनेलाही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आम्ही पूजलं पाहिजे. संताजी जर आमचे हे योद्धा होते, त्यांनी भागवत धर्माचा जर जागर केलेला असेल, सर्व धर्मपंथ शोषित व्यवस्थेविरुद्ध जर एल्गार केलेला असेल, लढले असेल, तर यमुना सुद्धा तेवढ्याच ताकदीने या समाजाच्या माध्यमातून उभी राहिलेली आहे. आणि ही उभी राहिलेली हे शाश्वत सत्य आहे हे सुद्धा आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून 17व्या शतकातील जी सामाजिक परिस्थिती आहे, आदिलशाह, निजामशाह, मुघल बादशाह, जी सुलतानशाही आहे आणि मनुविचारांची जी सरणी होती, या सुलतानी आणि अस्मानी संकटाला सुद्धा याला तोंड देण्याचं कार्य संताजी जगनाडे महाराजांसोबत यमुनेने केलेलं आहे. हा माझा दावा शाश्वत सत्य आहे, मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो आहे. आम्ही ज्याप्रमाणे बुद्धाच्या यशोधरेला आम्ही मान्य करत आहोत, त्याप्रमाणे आम्ही संताजी जगनाडे महाराजांच्या यमुनेलाही सुद्धा मान्य केलं पाहिजे. तेवढं समाजातच नव्हे तर या समस्त भारतीयांना आमच्या तैलिक साहित्याद्वारे हे मान्य करायला लावलं पाहिजे. त्यासाठीच मी यमुना ही कादंबरी तयार केलेली आहे. आपण ती वाचून बघावी. मला बोलताना जेवढं सांगता येणार नाही तेवढं तिचं तात्विक जीवन, तिची जीवनगाथा आपल्याला फक्त तिच्या जीवनचरित्रातून मिळेल. त्यातील मी काही अंश आपल्या समोर मांडणार आहे. जर मी यमुनेबद्दल जर बोलायचं झालं तर मला एक वाक्य आठवेल, तू जिनगानीच्या रणांगणाची वाट सरू, तू जिनगानीच्या रणांगणाची वाट सरू, तुला कोणते शौर्य पदक मी बहाल करू, तुला कोणते शौर्य पदक मी बहाल करू. इतकी कारुण्यमय अवस्था आमच्या यमुना माईची आहे. आम्ही आई म्हणून तिला संबोधायला पाहिजे हो. आम्ही आई म्हणून तिला समाजात प्रत्येक स्टेजवर मान द्यायला पाहिजे. तिचं काल्पनिक फोटो असे ना, ती समाजातल्या प्रत्येक स्त्रीच्या समोर घराघरात देवाऱ्यात ती पूजल्या गेली पाहिजे. तरच आम्ही मातृसत्ताक कुटुंब पद्धतीचं आजच्या स्त्रियाचा मान सन्मान ठेवतो आहोत. एवढं म्हणजे तारतम्य आम्ही समाजात निर्माण करू शकतो. यासाठी आमच्या समाजाचं साहित्य निर्माण करणं गरजेचं आहे. यासाठी इतिहासाचं संशोधन होणं गरजेचं आहे. आमच्या समाजामध्ये संपत्ती असेल पण आजही वैचारिक मागासलेपणा आहे आणि या वैचारिक मागासलेपणामुळे वाचन संस्कृती कमी असल्यामुळे समाजाची अधोगती होते आहे.
आणि ही अधोगती जर आम्हाला टाळायची आहे तर आमच्या पुढल्या पिढीसाठी आम्हाला इतिहास तयार करावा लागेल आणि ज्या समाजाचा इतिहास असेल तो हजारो वर्षानंतर या इतिहासात उरणार आहे, अन्यथा काळाच्या ओघात कित्येक समाज लोप पावलेली आहेत, त्याप्रमाणे आमचा समाज सुद्धा लोप पावू नये, कारण आमच्या समाजाला एक सांस्कृतिक इतिहास आहे जो मौर्यकालीन इतिहासापासून आमच्या समोर आहे, तो आम्ही जपला पाहिजे. मग तो आमच्या पुरुषाच्या माध्यमातून असो की स्त्रियांच्या माध्यमातून असो, तो आम्ही जन लोकांसमोर आणला पाहिजे आणि त्याला महत्त्व दिलं पाहिजे. हक्कासाठी आम्ही आमचे विचार बदलले पाहिजे, विचारासाठी आम्ही आमची कृती बदलली पाहिजे व कृतीसाठी आम्ही आमचा आचार बदलला पाहिजे. जर आम्ही हा आचार जर बदलत असेल तर खरे तर आम्ही आमच्या या समाजाला आम्ही न्याय देऊ शकलो आहोत असं मला तरी वाटते आणि तुम्हाला सुद्धा वाटेल. यासाठी आजच्या समाज विचार मंचावरून कृती व्हायला पाहिजे. खरे तर या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आज या ग्रुपच्या माध्यमातून आपण लोकांसमोर जात आहोत, अनेक प्रकारचे विचार मांडतो आहोत. त्या विचाराचं प्रबोधन सुद्धा समोरच्या विचारपीठापर्यंत समोरच्या लोकांपर्यंत आम्ही न्यायला पाहिजे. आम्ही गाडगे बाबाचा देवधर्म ची जी विचार पद्धती आहे जर ती लक्षात जर घेतली आणि त्याकालीन शेती, शिक्षण, समाजकारण आणि राजकारण हे जर आम्ही जर बघितलं तर यामध्ये आमच्या समाजाची जी काय अवस्था होती याचा आम्हाला विचार करावा लागेल. आम्हाला महासत्ता जर व्हायचं असेल तर आम्हाला काही प्रमाणात ईश्वराची जी सत्ता आहे ती ईश्वराची सत्ता सुद्धा टाळावी लागेल आणि ही टाळण्याची पद्धती तुकाराम महाराजाच्या अभंगामध्ये आम्हाला दिलेली आहे. अनेक अभंग आहेत, कुठल्या कुठल्या विचाराचे आहेत, शेती, माती, राजकारण, समाजकारण या सगळ्या अंगावर तुकाराम महाराजांची अभंग आलेले आहेत. त्याचा अर्थ सुद्धा आम्हाला समजून घ्यावा लागेल तर खऱ्या अर्थानं आम्ही मानवसत्ता निर्माण करू शकू, आम्ही माणुसकीचं राज्य निर्माण करू शकू. आणि हे माणुसकीचं राज्य निर्माण करण्यासाठी खरे तर यमुनांनी संताजी जगनाडे महाराजांना अथक मदत केलेली आहे आणि ही मदत संताजी जगनाडे महाराज मोठं होणं, संताजी जगनाडे महाराज हे लोकांपर्यंत पोहोचणं याला खरे तर पाठबळ देणारी यमुना माई आहे. या दृष्टिकोनातून सुद्धा या अपरिचित व्यक्तिमत्वाला आम्ही आमच्या मनामध्ये, हृदयामध्ये स्थान द्यायला पाहिजे. यमुनेचा इतिहास हा समस्त स्त्रीवर्गाला बळ देणारा आहे, विश्वातील कुटुंब घडविण्यास सार्थकी लावणारा आहे, हे सुद्धा आम्ही पटवून दिलं पाहिजे. प्रत्येक पुरुषामागे जर स्त्री आहे आणि यमुनेची संताजीला जर सोबत होती तर तिचं विरह काय, तिचं दुःख काय, तिचं जीवन जगण्यातील तिच्या संकल्पना काय आणि उद्दिष्ट काय, तिचा भक्तिमार्ग कसा होता हे सुद्धा आम्ही समजून घेतलं पाहिजे. आता यमुनेच्या जर या बाबीकडे, विरहाकडे, दुःखाकडे जर गेलो तर यमुनेचं जीवन हे कारुण्यमय अवस्थेतलं होतं. अगदी बालपणी 6व्या वर्षी लग्न होऊन आलेली तात्यांची मुलगी, तिच्या आईचं नाव मीराबाई, ही जर बालपणी जर लग्न होऊन संताजीच्या घरी येत असेल तर 6व्या वर्षापासून तर 12व्या वर्षीपर्यंत ती संताजी सोबत किंवा सासर माहेर करत ती राहिलेली आहे आणि सासर माहेर करत राहत असताना ती संताजी सोबत अगदी एकरूप होऊन सोंगाट्या सुद्धा खेळलेली आहे. त्याकालीन लग्न पद्धती कशा होत्या, त्या लग्न पद्धतीचा आम्ही यथासार विचार केला पाहिजे. यमुनेचे वडील हे तात्याजी कहाणे हे सुद्धा श्रीमंत होते, हे सुद्धा व्यापारी होते, तेलाचा व्यापार करणारे होते. कारण त्या कालखंडामध्ये सुद्धा समाजाच्या बरोबरीतच लग्न होत होती आणि यमुनेच्या घराण्यात आमच्या यमुनेला संताजीच्या घराण्यात जे मान मिळालं ते संताजी एक व्यापारी कुटुंबातील मनुष्य आणि यमुना सुद्धा व्यापारी कुटुंबातील मुलगी या पद्धतीने त्यांचं नातं जुळलेलं आहे, हे सुद्धा आम्ही विसरायला नको. तिची आई मीराबाई हिने तिचं लाड करून पालन पोषण केलेलं होतं. तिला एक भाऊ सुद्धा होता, माधव नावाचा भाऊ सुद्धा होता, हे सुद्धा आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि एवढंच नाही तर ताताराव जे कहाणी होते, यमुनेचे वडील होते, हे यमुनेच्या वडिलांनी सुद्धा एका आपल्या गावातील विधवा महिला नंदा नावाच्या महिलेला सुद्धा त्यांनी आपल्या घरी पालन पोषण करून स्थान दिलं होतं. ही सुद्धा नंदा नावाची महिला या यमुनेला चांगल्या प्रकारे पालन पोषण करायची आणि जिच्याशी राहायची. ती जीवनाच्या अखेरपर्यंत तिच्या सोबत होती आणि
ह्या ज्या नोंदी आहेत या नोंदीवरून आम्ही त्यांचं जीवन उलगडायला पाहिजे. खरे तर यमुना संताजी सोबत खेळता खेळताना मोठी झालेली आहे. पुढे संताजीच्या लग्नानंतर आणि यमुनेचा जन्म हा जवळपास 1928 सालचा आहे, ज्या वर्षी प्रचंड असा दुष्काळ पडलेला होता. प्रचंड या दुष्काळात म्हणजे लोकांची अतोनात हालपेष्टा झाल्यानंतर तुकाराम महाराजांनी आपली कणगी लोकांसाठी खुली केलेली होती आणि लोकांना अन्न दिलेलं होतं. त्या कालखंडामध्ये त्या वर्षामध्ये यमुनेचा जन्म झालेला होता आणि यमुना ही त्यांच्या घरी जगत असताना, त्यांच्यासोबत राहत असताना पुढे तुकाराम महाराजांसोबत संताजी जाणे आणि तुकाराम महाराजांसोबत संताजी जात असताना प्रबोधनाचा मार्ग स्वीकारत असताना आम्ही खरे तर यमुनेची काय ससे होलपट झालेली असेल, तिचं कारुण्य काय असेल, संसारातील दुःख काय असेल हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. त्यावेळेस यमुनेला मथाबाई आणि विठोबा म्हणजे संताजीच्या आई वडिलांनी कसं जपलं आहे हे सुद्धा आम्ही समजून घेतलं पाहिजे. खरे तर यमुनाच्या जीवनात एवढी मोठी दुःख आलेली आहेत की संताजीचे आजोबा नारायण शेठ, भिवा शेठ हे सुद्धा त्या कालखंडात होते. याच्या सुद्धा नोंदी आपल्याला सापडतात आणि त्या कालखंडामध्ये असताना त्यांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे. तर संताजी जगनाळे महाराजांचे जे वडील आहेत विठोबा यांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे. हे इतके मृत्यू ती डोळ्यासमोर बालपणापासून बघत गेली. ती मृत्यूला डोळ्यासमोर बघत होती आणि या मृत्यूला डोळ्यासमोर बघत असताना, या शाश्वत सत्याला डोळ्यासमोर बघत असताना या समाजाला कसं आधार देता येईल, माझे पती कसे आधार देत आहेत, त्या पद्धतीनं ती समाजाला त्या पद्धतीने न्याय देण्यासाठी सुद्धा ती प्रयत्नरत राहिलेली आहे. आणि हा वारसा सुद्धा संताजी जगनाळे महाराजांनी आपल्या म्हणजे महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंना जसं शिक्षण दिलं त्या पद्धतीने संताजी जगनाळे महाराजांनी सुद्धा यमुनेला त्याच पद्धतीचं घरी शिक्षण दिलेलं आहे. आणि म्हणूनच आमची यमुना ही संताजीच्या व्यवहारामध्ये म्हणजे जो तेल उद्योगाचा व्यवहार असो, शेतीचा व्यवहार असो, संताजी बाहेर असताना ती त्याकडे लक्ष देत होती आणि लक्ष देऊन त्या प्रकारची ती कृती करत होती. ते संसार सांभाळत होती, सोबतच तो व्यापार सुद्धा सांभाळण्यास मदत करत होती. हे सुद्धा आम्ही नाकारू शकत नाही. त्यानंतर संत यमुनेला मात्र बरेच वर्ष बाळ झाले नाही. यमुनेचं एक बाळ बाळोजी आणि दुसरी मुलगी आहे भागरता. ही जवळपास 72-74व्या वर्षी त्यांचा जन्म हा आमच्या इतिहासामध्ये नमूद आहे किंवा दाखवण्यात आलेला आहे. म्हणजे बरेच वर्ष बाळणपणाचं जो दुःख आहे, मूल न होण्याचं जो दुःख आहे, वीर आहे, हा सुद्धा माता यमुनेने सहन केलेला आहे. त्यावेळेस तिला जपण्याचं काम मथाबाईने आणि विठोबाने सुद्धा केलेलं आहे. एवढंच नव्हे तर जेव्हा संताजी जगनाळे महाराजांनी तुकारामाचे अभंग लिहून घेतले त्यावेळेस शास्त्री बुवा यांनी त्यांना धमकी दिलेली होती. त्यावेळेस खरे तर यमुना घाबरल्यानंतरही ती त्यांच्या पाठीशी उभी राहिली. संताजी जगनाळे महाराज हे खंबीरपणे म्हणाले की अभंग तुकाराम महाराजाचे आहेत, मी त्यांच्याशी कधीही प्रतारणा करणार नाही, तुम्हाला काय करायचं आहे ते करा. म्हणजे अशा प्रकारे एक खंबीर नेतृत्व करणारे संताजी जगनाळे महाराज हे त्याकालीन शोषित व्यवस्थेला कधीही घाबरत नव्हते. मग तुम्ही सांगा, जर संताजी जगनाळे महाराज जर घाबरत नसतील तर त्याकालीन होणाऱ्या अनेक अन्याय अत्याचारात त्यांची पत्नी कशी असेल यांचा आम्ही विचार करायला पाहिजे. खरे तर यमुनाने त्या चाकण या गावामध्ये राहत असताना अनेक स्त्रियांना आधार दिलेला आहे. अनेक कुटुंबातील अडल्या नडल्या लोकांना मदत केलेली आहे, अन्नधान्यापासून मदत केली आहे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे ती उभी राहिलेली आहे. हे सुद्धा आम्ही समजून घेतलं पाहिजे. एकदा मानकू नावाच्या एका व्यक्तीवर हल्ला झाला. हा मानकू म्हणजे काय तर यांनी आदिलशहाचे गडकरी त्यांच्या घरी आले, त्यांचं कर दिलेलं नव्हतं आणि त्यांचं कर दिलं नसल्यामुळे ते जे सैन्य आहे, देशपांडे कुलकर्ण्यांनी पाठवलेलं सैन्य त्यांच्या घरी आले तेव्हा मानकू आणि त्याच्या पत्नीवर अन्याय करण्यात आला आहे. त्यांच्या पत्नीची विटंबना करण्यात आली. तेव्हा खरे तर
जेव्हा घरगड्याकरवी म्हणजे घरकाम करणाऱ्या माणसाकरवी जेव्हा यमुनेला माहीत होते संताजी बाहेर असतात, तेव्हा ती त्या ठिकाणी जाते आणि खंबीरपणे गावातील लोकांना सांगते आहे की अरे हाना यांना, हे काय करणार आहेत, हे आमच्यावर अन्याय अत्याचार करते आहेत. हे त्यांना पटवून दिलं आणि सारा गाव एकत्र होतो आणि त्या दहशती कुलकर्णी, देशपांडे जे काही लोक आहेत, त्यावेळचे जे लोक आहेत, त्यांना कर मागण्यापासून परावृत्त करतात. इतकं खंबीर नेतृत्व करणारी आमची यमुना माता होती आणि म्हणून खरे तर तिला या गावात मान सन्मान होता. खरे तर यमुनाचा एक भक्ती मार्ग होता. ती सुद्धा लहानपणापासून विठोबाला पूजायची. ती पंढरपूरच्या वारीला संताजी सोबत गेलेली आहे पुढच्या कालखंडामध्ये आणि ती दररोज दीप प्रज्वलन सुद्धा चक्रेश्वराच्या मंदिरात करायची. एवढा भक्ती मार्ग होता आणि म्हणूनच संताजी जगनाडे महाराजांना यमुनेने एक विश्वास दिला होता आणि या विश्वासाच्या बळावरच यमुना ही फार मोठी झालेली आहे आणि ही यमुना ही आमच्या लोकांसमोर यायला पाहिजे असं मला म्हणजे ती असं वाटते आहे. आणि यामुळेच आम्ही संताजी जगनाडे महाराजांची पत्नी यमुना ही एक वीर पत्नी होती हे आम्ही समजून घ्यायला पाहिजे. लोहगावच्या कीर्तनामध्ये खरे तर शिवाजी महाराज असताना त्या ठिकाणी शाहिस्तेखानाचे सैनिक येतात. तुकाराम महाराज आणि संताजी जगनाडे महाराज हे त्या ठिकाणी तलवारी काढतात आणि त्या सैनिकांना पिटाळून लावतात. शिवाजी महाराज मात्र तिथून गेलेले असतात. त्यावेळेस सुद्धा जी बाब घडते त्यामध्ये एक योद्धा म्हणून संताजी जगनाडे महाराज समोर येतात. म्हणजे आम्ही फक्त शब्दच नाही तर शस्त्र सुद्धा चालवणारे आहोत, वार करणारे आहोत आणि आम्ही या समाजाला न्याय देणारे आहोत आणि या समाजाला न्याय कुठल्या आचार विचारातून द्यावा आहे त्या अभंगाच्या अर्थानुरूप आम्ही समजून घ्यायला पाहिजे. आणि पुढल्या कालखंडामध्ये आम्ही ते समजून घेत त्याला मार्ग देत आम्ही ते यमुनाला न्याय देऊ शकलो पाहिजे. खरे तर यमुनाचं जीवन हे आम्ही बघत असताना तिने तिच्या जीवनात आलेल्या वीर्यावर कदाचित पांडुरंगाला दोषही दिलेला असेल. कदाचित ती पांडुरंगाशी बोललीही असेल आणि ते बोलणं तिचं मनभाव काय आहे हे सुद्धा मी त्या कादंबरीत उलगडलेलं आहे. पांडुरंगाला तिचं दोष देणं असो की मानकुला मदत करणं असो, यमुनेबाईनं जनाबाईला सुद्धा मदत केली होती. पोताभर भुईमुंगाचं कर मागण्यासाठी सुद्धा जनाबाईवर अन्याय करण्यात आलेला होता. त्यावेळेस सुद्धा संताजी जगनाडे महाराज नसताना या यमुनेने त्या करदात्या लोकांना पिटाळून लावलेलं आहे हे सुद्धा आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि ही यमुना ही संताजीच्या पाठीशी अखेरपणे खंबीरपणे उभी राहिलेली आहे. मूल न होण्याचं दुःख असो का तिचं वारीला जाणं, एकदा ती वारीला गेली असताना मातोश्री जिजाबाईची सुद्धा भेट झाली. तसेच संताजी जगनाडे महाराजांची पत्नी यमुना आणि संत तुकाराम महाराजांच्या पत्नी जिजाई ह्या सुद्धा एकाच खेडगावच्या होत्या. ह्या एकाच खेडगावच्या असल्यामुळे एकमेकांना ओळखत होत्या, एकमेकाच्या घरी जाणं येणं चालू होतं. हे सुद्धा आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि या प्रकारे त्यांची एक ओळख, एका गावचे म्हणून असलेली ओळख पुढे त्यांना शौर्यत्व देण्यामध्ये कारणीभूत ठरलेली आहे. तसेच त्यांच्याकडे जे संताजी जगनाडे महाराजांचे जे सवंगडी होते, मित्र होते, गवार शेठ आहेत, सोनबा आहेत, कोंडोबा आहेत, नावजी, महादजी, हे ज्या वेळेस ते घरी यायचे, जेव्हा विचारविमर्श करायचे त्यावेळेस सुद्धा यमुना ही त्या गोष्टी ऐकायची आणि त्या गोष्टी ऐकताना संताजी जगनाडे महाराजांशी चर्चा करून त्यांना खंबीरपणे पाठिंबा द्यायची. आणि तुम्ही खरेच या स्वराज्यासाठी फार मोठी मदत करत आहात. खरे तर शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सैन्य पाठवण्याचं कार्य संताजी जगनाडे महाराजांच्या कीर्तनातून, तुकाराम महाराजांच्या कीर्तनातून सुद्धा झालेलं आहे आणि मावळे तयार झालेले आहेत. संत तुकाराम महाराज 1950 नंतर मृत्यू पावल्यानंतर शिवाजी महाराज
1980ला मृत्यू झाला. या 30 वर्षाच्या काळामध्ये खरे तर संताजीचे जगणारे महाराजांचं कार्य आम्ही समजून घेतलं पाहिजे. त्यावेळेस ते काय घरी बसले असतील काय? नाही. तर तुकाराम महाराजापेक्षाही धुवाधार पद्धतीने त्यांनी आपलं जनप्रबोधनाचं कार्य केलेलं आहे. गावागावात कीर्तन केलेलं आहे आणि समाजाला जी शोषित व्यवस्था होती, जी सुलतानशाही होती, जे संकट होते, यांची जाणीव करून दिलेली आहे. आणि म्हणूनच आम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की शिवाजी महाराजांनी स्त्रीला सन्मान दिलेला आहे. आणि स्त्रीला जर सन्मान दिलं असेल तर त्या काळामध्ये यमुनेला सुद्धा फार मोठा सन्मान मिळालेला आहे. शिवाजी महाराज जगामध्ये स्त्रीला सन्मान देणारे पहिले राजे होते, किंवा बळीराजा सम्राट अशोक हे सुद्धा राजे स्त्रीला सन्मान देणारे राजे होते, रयतेला सन्मान देणारे राजे होते. ही इतिहासात नोंद आहे. हे सुद्धा आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि हे समजून घेत असताना आमच्या यमुनेचं जीवनचरित्र आमच्या समाजामध्ये कशा पद्धतीने समोर नेता येईल, आमची यमुना माता समाजाला कशा प्रकारे सांगता येईल, याचा सुद्धा आम्ही विचार करायला पाहिजे. खरे तर त्या काळामध्ये स्त्रीला अधिकार नसणं, स्त्रीला एक भोगवस्तू समजणं, त्या काळामध्ये असलेल्या केशवपण, सतीप्रथा आणि धार्मिक अधिकार नाकारण्याच्या ज्या प्रथा परंपरा होत्या, या परंपरेला आई जिजाऊने ज्या पद्धतीने नाकारलेलं होतं, त्या पद्धतीने त्यांचा वारसा चालवण्याचं कार्य स्त्री म्हणून यमुनाने सुद्धा केलेलं आहे. कारण त्यांचा वारसा यांना मिळालेला होता, त्यांच्या विचाराचा वारसा यांना मिळालेला होता. त्यामुळे 400 वर्षापूर्वी जर आमची माता त्या ठिकाणी 75 वर्ष आयुष्य जर घालवत असेल, तर तुम्ही सांगा सुलतानशाहीचे लोक जसे तुकाराम महाराजांना टाळत होते, त्यांचे हाल करायला तयार होते, त्या पद्धतीनं संताजी जगनाडे महाराजांचे आणि यांच्या घरांचे सुद्धा हाल करायला तयार होते. त्याला सुद्धा ते पुरून उरले होते. हे सुद्धा आम्ही समजावून सांगितलं पाहिजे. मग अफजल खानाची स्वारी असो, सिद्दी जोहार, सलाबत खान, विजापूरचा सरदार याचं पन्हाळगडावर झालेलं आक्रमण असो, की शाहिस्ते खान याचं अहमदनगरवरून झालेलं आक्रमण असो, या कालीन जी परिस्थिती होती, या परिस्थितीमध्ये खरे तर लोकांची अशी त्रेधा तिरपट उडायची, घरचे घर लुटले जायचे. त्यामध्ये खरं तर त्या लोकांना आधार देण्याचं कार्य, त्यांना जगवण्याचं कार्य एक गावातल्या पाटील रूपाने नव्हे, एक सावकार रूपाने नव्हे, तर एक थोर पुरुषाप्रमाणे तुकाराम महाराजांनंतर संताजी जगनाडे महाराजांनी यमुनेनं केलेला आहे. आणि म्हणून यांचा संसार हा फार मोलाचा आहे. आणि म्हणूनच यमुना ही त्यांच्या उजव्या बाजूला बसण्याच्या इतपत मोठं काम करणारी आहे. आणि हे आम्ही त्या ठिकाणी केलं पाहिजे. आणि म्हणूनच या दृष्टिकोनातून मला जी यमुनेविषयीची जी ओढ आहे, ती कल्पना रम्य का असेना, इतिहासाचा साधार आधार घेऊन मी तिला या इतिहासात स्थान दिलेलं आहे. मग तुम्ही तिला गौतम बुद्धाची यशोधरा म्हणा, महात्मा फुलेची सावित्री म्हणा, तर तुम्ही संताजी जगनाडे महाराजांची एक सावली म्हणून यमुनेला तुम्ही मान दिलं पाहिजे, असं मला वाटते आहे. पुढच्या कालखंडामध्ये तिला बाळोजी आणि भागरता नावाच्या मुली झाला. खरे तर तिच्या संताजी जगनाडे महाराज हे असताना तुकाराम महाराजांचा मृत्यू होणे, त्यानंतर काही कालखंडानंतर शिवाजी महाराजांचा मृत्यू, त्यानंतर राजे संभाजी राजांचा मृत्यू, ही जी शोषण प्रणाली आहे किंवा ही जी राजकीय प्रणाली आहे, ही खरे तर माता यमुना ही बघत होती, डोळ्यासमोर बघत होती. कारण तर चाकणचा संग्रामगड आहे, या संग्रामगडावर होणाऱ्या कित्येक हालचाली आहेत, ह्या हालचालीची ती साक्षीदार होती. आणि यामुळे हे बघत असताना, हे विद्रुपीकरण बघत असताना, यमुना या गावाला सांभाळण्यासाठी फार मोठी मोलाची मदत करायला ती तयार झालेली होती. आणि म्हणूनच यमुनेला आम्ही मानाचं स्थान दिलेलं आहे. मुखी सांगे ब्रह्मज्ञान, जन लोकाची कापतो मान, ज्ञान सांगतो जनाशी, नाही अनुभव आपणाशी, असं हे तुकाराम महाराजाच्या अभंगात लिहिलेलं आहे. मात्र हे समजून घेताना आम्ही शब्दशस्त्र, वेदशास्त्र आणि संशयशास्त्र एकत्र झालेले आम्ही त्या काळात बघितलेले आहेत. हे एकत्र झालेले जे शास्त्र आहेत, या शास्त्राला तोडण्याचं कार्य या यमुना मातेने आणि या संताजी जगनाडे महाराजांनी केलेलं आहे. आणि हीच
तिच्या जीवनाविषयीची जी ओढ आहे ही ओढच खरे तर तिच्या कादंबरीच्या जन्मस्थानी ठरलेली आहे. पुढे समाजात या कादंबरीच्या अनुषंगाने असो की संताजीच्या यमुनेच्या अनुषंगाने असो किंवा इतर विषय अनुषंगाने असो, समाजात अनेक प्रकारचे संशोधन होणं अत्यावश्यक आहे. आज समाजात संशोधन होत असताना मोहन देशपांडे, मधुकर वाघमारे, शशिकांत देशपांडे, महेंद्र धावडे, फुला बागुल सर आणि मी असे अनेक प्रकारचे लेखक आपण समोर आलेलो आहोत. तरी पण समाजात अनेक प्रकारचे लेखक समोर येऊन आपल्या समाज साहित्याला पुढं वाट देतील अशी आपण अपेक्षा करूया. जगनाडे महाराज हे कुठल्या विचारांचे प्रवर्तक होते हे सुद्धा आम्ही समजून घेतलं पाहिजे. संताजी जगनाडे महाराजांचे विचार म्हणजेच तुकाराम महाराजांच्या अभंगाचं सार आहे आणि हे तुकाराम महाराजांच्या अभंगाचं सार जर जगनाडे महाराज समजून घेत असतील आणि त्याचप्रमाणे आचरण करत असतील तर आजच्या यमुना मातेने सुद्धा अगदी त्याचप्रमाणे आचरण केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे जगली आहे हे सुद्धा आम्हाला समजून घ्यावं लागेल. आणि तेव्हाच आम्ही त्या कुठल्या विचारधारेला आज महत्त्व देत आहोत आणि कुठल्या विचारधारेशी आम्हाला सम्मिलित राहायचं आहे हे आपण सर्व कुटुंबियांनी ठरवायला पाहिजे आणि समाजात त्या विचाराचं प्रस्थ निर्माण करायला पाहिजे. खरे तर तेली समाजाचा इतिहास हा प्राचीन कालखंडापासून फार थोर आणि फार मोठा आहे. अनेक प्रकारचे आपण चंद्रगुप्त मौर्याच्या कालखंडापासून जे सुदीत कोशाधिपती आहेत, कोसल नरेश आहेत, प्रसेनजित आहेत, अनाथ पिंडक आहेत, चंद्रगुप्त मौर्य, गुप्त सम्राट अशोक यांचा जो कालखंड आहे, राजा भोज आहे, ही जी नावं येतात ही आमच्या समाज पुरुषांची जर नावं असतील, काही ठिकाणी हे संशोधनातून आलेलं आहे आणि असेलही समाज पुरुषांची नावं असेल तर त्यांची राजकीय व्यवस्था काय होती, त्याकालीन समाज जीवन काय होतं आणि त्या समाज जीवनातून आमच्या आजच्या परिस्थितीला आम्ही कसे समजून घेतलं पाहिजे आणि कसे समोर गेलो पाहिजेत हे सुद्धा आम्ही समजून घ्यायला पाहिजे. आणि या अनुषंगानं संताजी जगनाडे महाराजांचं साहित्य आणि यमुनेचं साहित्य आणि आमच्या समाजामध्ये आजपर्यंत झालेल्या पुरुषांचं साहित्य किंवा आपल्या कुटुंबातल्या वंशावळीचं साहित्य सुद्धा आम्ही जपून निर्माण केलं पाहिजे की जे पुढल्या पिढीला आम्हाला कारणीभूत ठरेल. जसे संताजी जगनाडे महाराजांचं जे अनेक प्रकारचे जी ग्रंथ आहेत, घाण्याचे अभंग आपण जे म्हणतो आहे, तुकाराम महाराजांचे अभंग, शंकर दीपिका, तैल सिंधू, निर्गुणाच्या लावण्या, भजन, त्यानंतर आरती संग्रह, योगाची वाट, ही पुस्तकांची नावे समग्र आमच्या साहित्यामध्ये येत आहेत. परंतु मात्र आजही ही साहित्य आपणासमोर उपलब्ध नाही. जर साहित्य उपलब्ध असते तर आमच्या समाजाचा इतिहास, संताजी जगनाडे महाराजांचा इतिहास, यमुनेचा इतिहास कितीतरी पारदर्शक पद्धतीने बाळोजीच्या वया, भागरथीच्या वया जर असत्या तर हे आमच्या समोर पारदर्शकपणे प्राप्त झाले असता आणि आम्ही इतिहासाला जाणून घेऊ शकलो असतो. मात्र आज आपल्या समोर ते काही नाही आहे. तरी पण आज संशोधनाच्या वाटा आपल्या या ठिकाणी सुरू आहेत आणि या वाटा सुरू असतानाच आम्ही यातून साहित्याचा सुद्धा मार्ग आम्ही काढलो पाहिजे. आणि हा साहित्याचा मार्ग काढत असताना खरं तर मी सर्व थोर पुरुषांना, राजकीय पुरुषांना मी आजच्या विनंती करेन की आपण समाजामध्ये जे काही शिक्षण व्यवस्थेसाठी झटा, शेती व्यवस्थेसाठी झटा, सांस्कृतिक व्यवस्थेसाठी झटा, सगळ्या अर्थव्यवस्थेसाठी झटा, पण त्यासोबतच साहित्य व्यवस्थेसाठी आपलं योगदान आपण देणं गरजेचं आहे. आणि हे जर योगदान आपण देऊ शकाल तर आपल्या पुढच्या पिढींना फार मोठं बलवानपणा मिळणार आहे, सामर्थ्यवानपणा मिळणार आहे आणि आपल्या समाजाचं साहित्य उरणार आहे. आणि म्हणूनच या संताजी जगनाडे महाराज यमुनेला आम्ही वंदन केलं पाहिजे, तिला देवाऱ्यात जपलं पाहिजे आणि तिची कारुण्यमय जी अवस्था आहे, संताजी जगनाडे महाराजाला मदत करण्याची जी वृत्ती आहे ही सुद्धा समजून घेतली पाहिजे. आज जर एक स्त्री म्हणून आमच्या स्त्रीने यमुनेचं जर चरित्र जर वाचलं, ते जर समजून घेतलं आणि जर सर्व लोकांपर्यंत जर गेलं तर यमुना किती आमची थोर माता होती, ती आमची सावित्री माई होती हे सुद्धा आम्हाला ज्ञात होईल. नव्हे तर ती आहेच. आणि सावित्री माईप्रमाणे आम्ही संताजी जगनाडे महाराजांच्या पत्नीला म्हणजेच यमुनेला आम्ही माता संबोधलो पाहिजे.
असं मला तरी वाटते. आज आपण जर संताजी जगनाडे महाराजांच्या पत्नीचा जर विचार केला तर तिचं जे आयुष्य आहे त्या आयुष्यातील तिने भोगलेली ससे होलपट आहे, आपल्या पतीशी खंबीरपणे उभी राहणारी, ती सावली बनून जगणारी एक स्त्री आहे, ही खरे तर आमच्या समस्त भारतीय स्त्रियांना प्रेरक आहे, आदर्श आहे. हा ठसा आम्ही लोकांपर्यंत उमटवला पाहिजे आणि हा ठसा उमटवण्यासाठीच म्हणून मी संताजी जगनाडे महाराजांची पत्नीचं हे चरित्र आपल्या समोर आणलेलं आहे. मी अख्खी कादंबरी तरी आपल्या समोर मांडणार नाही, कारण की त्या घटना, प्रसंग आणि पात्र याचा काही समर्पक रीतीने उलगडा केलेला आहे. मात्र या व्याख्यानातून, या प्रबोधनातून मी फक्त एवढंच माध्यमातून मांडू शकतो की यमुनेला आपण आज फोटोसहित मानाचं स्थान आमच्या समाज विचारपीठावर आम्ही द्यायला पाहिजेत, तरच आपण या ठिकाणी काहीतरी फार मोठं समाजासाठी करतो आहोत असं मला वाटेल. पुढेही चालून समाजामध्ये अनेक मोठ्या प्रमाणात साहित्य आहे, ताई तेलींचं साहित्य आहे, ज्याच्यावर माझं कितीतरी दिवसापासून विचार होतोय की याच्यावर एखादा आपण कादंबरी लिहावी. अशा प्रकारे अनेक प्रकारचे जे साहित्य आहे याच्यातलं संशोधन व्हायला पाहिजे आणि ते समाजासमोर यायला पाहिजे. आणि खरे तर प्रत्येक घटना आणि प्रसंग आम्ही समाजासमोर मांडलो पाहिजेत, तरच आज आमचे समाजातील जे स्त्री पुरुष आहे, जे दैवत म्हणून आमच्या समोर उरणार आहेत, जे थोर पुरुष म्हणून आमच्या समोर उरणार आहेत. त्यानंतर संताजी जगनाडे महाराज आणि यमुनेचं जे स्थान होतं ते स्थान अबाधित राखताना त्यांच्यामध्ये असलेली सुमधुरता किती महत्वाची होती हे सुद्धा आम्ही समजून घेतलं पाहिजे. आजच्या कुटुंबामध्ये पती पत्नीनी समजून घेताना त्या आदर्शाकडे आम्ही बघलो पाहिजे, कारण यमुना प्रत्येक क्षणी संताजीला पाठबळ द्यायची. ते जसे काही युद्धावर चाललेले आहेत, कीर्तनाला जात आहेत म्हणजे एक प्रकारे युद्धावर जात आहेत अशा प्रकारची तिची मनभावना असायची आणि त्यामुळं खरे तर ती त्यांना बळ द्यायची. एवढंच नव्हे तर त्यांच्या प्रत्येक कार्यात ती सहभागी व्हायची. आणि म्हणून यमुना ही महत्वाची आई आहे आपली, हे सुद्धा आम्ही समजून घेतलं पाहिजे. यमुनेला विठू आवडत होता. तिची लहानपणाची एक आठवण आहे की यमुना म्हणते आपल्या वडिलांना की विठू का बरं काळा आहे, म्हणून मी काळाच पोलका घालणार. अशा मी काही आठवणी त्या ठिकाणी टाकलेल्या आहेत. ह्या सुद्धा आपण समजून घ्यायला पाहिजे की त्या स्त्रीचं जीवन किती सुंदर आहे, तिचं मन किती सुंदर आहे. या अनुषंगानं अशा काही मी आठवणी सुद्धा काढलेल्या आहेत. खरे तर आज यमुनेला या ठिकाणी मी सांगताना अनेक प्रकारे मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. हा माझा प्रयत्न यशस्वी झाला की अयशस्वी झाला हे आपणच ठरवावं. मात्र मी समाजाला, सर्व पुरुषांना मी विनंती करेन की आपण यापुढे तरी समाजामध्ये यमुनेला मानाचं स्थान द्यावं अशी मी आग्रहाची विनंती करतो. आणि या ठिकाणी सर्व फेसबुकवर संबंधित रसिक वर्ग आणि या ठिकाणी आयोजन वर्ग या सर्वांना समस्त धन्यवाद देत मी आज माझे विचार थोडक्यात का असेना मी या ठिकाणी थांबवतो आहे. सर्वांना जय संताजी. नमस्कार.